भाजी कशी? ही भाजी 30 रुपये पेंडी. कसली आहे ती? ही 32 रुपये एक पेंडी आहे. 3 पेंडी आहे. माळायला येतं. वास मस्त. तर मित्रांनो हे फूल आहे आणि हे श्रीकृष्णाला गणपतीला वगैरे माळतात आणि ह्याला जो केवडा असतो त्याला एक वेगळाच वास असतो. आई ती हरणा कशी आहेत? हरणा आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. उद्या गोकुळाष्टमी आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत मालवणच्या मुख्य बाजारपेठेत. आता माझ्या मागे बघू शकता की विविध भाज्या आहेत. त्या दिवशी जो ब्लॉग केला हरणांचा, ती हरणंसुद्धा आहेत आणि विविध रानभाज्या आहेत. तर आपण आता आतमध्ये जाऊया, काही भाज्या मला घ्यायच्या आहेत गोकुळाष्टमीनिमित्त. तर भाज्या देखील घेऊया आणि विचारूया कशा काय रेट्स आहेत. आणि एकंदरीत मार्केट आज तरी गर्दी कमी आहे पावसामुळे, कदाचित संध्याकाळी गर्दी जास्ती होईल आणि उद्या सोमवार आहे म्हटल्यावर कदाचित उद्या पण जास्ती गर्दी असेल. तर आम्हाला आज भाजी घ्यायची होती म्हणून आम्ही आज मुख्य बाजारपेठेत आलेलो आहोत. तर जाऊया तिकडे आणि बघूया. भाजी कशी? ही भाजी 30 रुपये पेंडी. कसली आहे ती? ही 32 रुपये एक पेंडी आहे. 3 पेंडी आहे. दोन द्या ते. मित्रांनो आता हे बघू शकता, ही कुठली भाजी नसून हे फूल आहे. मावशी या काय नक्की? एवढाच आणि केका वापरतात आहे ती कृष्णा गणपती ती येता काय सून भाजी गावतात? तर मित्रांनो हे फूल आहे आणि हे श्रीकृष्णाला गणपतीला वगैरे माळतात आणि ह्याला जो केवडा असतो त्याला एक वेगळाच वास असतो. सगळी मुख्य बाजारपेठ आहे ती गर्दी आज कमी दिसते कारण पाऊस भरपूर आहे सकाळपासून आणि इकडे पालेभाज्यांपासून सगळ्या भाज्या आज अवेलेबल आहेत. फक्त गर्दी कमी आहे. आज रविवार असून सुद्धा लोकांनी दुकानं आहेत जी लावलेली आहेत एवढा पाऊस असून, पण पावसामुळे आतल्या भागातील लोकांना यायला थोडाफार त्रास होत असेल. आई ती हरणा कशी आहेत? हरणा आणि मित्रांनो आता पाऊस वाढतोय त्यामुळे आम्ही पुन्हा घरी जातो आहोत. तर हा छोटासा ब्लॉग होता. बाजार थोडी खरेदी करायला आलेलो, म्हणलं की आजच्या या ब्लॉगमध्ये आपण मालवणची बाजारपेठ दाखवणार आहोत मुख्य. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कळवा आणि चतुर्थीच्या आधी जर असा काहीतरी ब्लॉग हवा असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये करा कमेंट. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. बाय.